हाताची बोटं फोल्ड करून लॉक करायचे, जेणेकरून आपल्या हाडांना बळकटी मिळते. त्यासाठी हात असे लॉक करायचे, दोन्ही बाजूला टाळायचे. 1 दीर्घ श्वास घ्यायचे, टाचा उंच करायचे. 2 रिलॅक्स. पुन्हा 1 2. आता तेच डावीकडे हात पुढे न्यायचा आहे, डावा हात मागे ओढायचा आहे, उजवा हात पुढे वाढायचा आहे. 1 उजवीकडे 2 1 2. सेम 3 एक्सरसाइज पाठीमागे, दोघा बाजूला पाठीमागे लॉक करायचा, हात सहित तसाच आणि दोन्ही बाजूला ओढायचा आहे. 1 2. पुन्हा दीर्घ श्वास घेत. 1 2. आता डावा हात पूर्णपणे डाव्या खाली घ्यायचा आहे पाठीमागून आणि उजवा हात वरच्या दिशेने उडायचा आहे. दोघा हात एकमेकांकडे अपोज करा, फुल प्रेशर द्यायचा, ताकद लावायची. 1 दुसऱ्या बाजूला सेम तसंच. 2 1 2 1 2. ही छान अशी एक्सरसाइज आहे ज्याच्याने आपल्या बोटांमध्ये ताकद येते. बोटांना जे काही आपण म्हणतो पिल्या वगैरे येणं जो प्रकार होतो, बोटं आखडणं, ते आखडण्याचा प्रकार निघून जातो आणि बोटं आपले एकदम फ्रीली मुवमेंट होतात, हाताची हालचाल व्यवस्थितपणे. आणि सेम डावा हात पुढे लोटायचा, उजवा हात मागे ओढायचा आहे. 1 2 3 4 होल्ड. सेम खालच्या दिशेने. 1 2 3 4 होल्ड. तसंच आपण उजवा हात फोल्ड करायचे, बोट डावा हाताचे बोट मध्ये अडकवायचे आणि एकाने पुढे एकाने मागे. 1 2 3 4 होल्ड. खालच्या दिशेने. 1 2 3 4 रिलॅक्स. या एक्सरसाइजमुळे आपल्या हाताच्या नसा आखडतात, ते आखडत नाही आणि नसा मोकळ्या होतात बोटांच्या. ओके, आता पुढची एक्सरसाइज आपली हात समोर, अंगठा लॉक, हाताचं रोटेशन. 1 2 3 4 रिवर्स. 1 2 3 4 वरती रोटेशन. 1 2 3 4 रिवर्स. 1 2 3 4. हात साईडला. दोघं हात आपल्या दोन्ही बाजूला कोणीतरी ओढतंय असं बाहेरच्या दिशेने हात ताणायचे. 1 खालच्या दिशेने. 2 1 2 1 2. लास्ट राउंड. 1 2. मध्ये अंगठा लॉक. पुन्हा हाताच्या साईडला खांद्याच्या रिचेत सरळ रोटेशन. 1 2 3 4 रिवर्स. हाताला कळ यायला पाहिजे. 1 2 3 4. अलीकड. ओके. व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड.